श्री गणेशाय नमः. आज 64वं प्रवचन श्रीचरणी आपण सादर करत आहोत. श्री गणेशाय नमः. सजेति सिंदुर्वदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणीरिव तमसा रासन्ना श्रीविघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधरा या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहा. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुद्रे. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्रोता वक्ता श्रीराम समर्थात 64वं प्रवचन आपण सादर करत आहोत. संत महिपती महाराजांनी लिहिलेली संतचरित्र आपण पाहतोय. त्यातला श्री भक्तविजय ग्रंथातला 20वा अध्याय सुरू आहे. आता आपलं संत नरहरी सोनार यांचं चरित्र सुरू आहे. आता परिसा श्रोते चतुर निजभक्त नरहरी सोनार. तेने आराधून श्री शंकर प्रसन्न केला निजनिष्ठे. प्रातःकाळी उठो निदान भीमरथीचे करून स्नान. त्यावरी मल्लिकार्जुनाचे पूजन निज प्रीतीने करीत असे. पंढरी क्षेत्री आसो निवास न जाय विठ्ठलाचे देवळास. एकेची ठाई धरून विश्वास भजन उल्हासे करीत असे. संत नरहरी सोना पहाटे लवकर उठायचे, चंद्रभागेचं स्नान करायचे आणि महाद्वारामध्ये असलेल्या नामदेव पायरीच्या समोर असणाऱ्या मल्लिकार्जुन शंकराचं मंदिर आहे, त्या शंकराच्या मंदिरामध्ये शंकराची पूजा करायची. पंढरपूर क्षेत्रामध्ये असून सुद्धा पांडुरंगाच्या दर्शनाला ते कधी गेले नाहीत, कारण त्यांच्या मनामध्ये शंकराविषयी अत्यंतिक प्रेम होतं. ते म्हणायचे की मी शंकराची उपासना करतोय, मी विष्णूची उपासना नाही करणार. म्हणजे माझे एक आराध्य दैवत आहे ते आहे, आता मला दुसरीकडे कुठं पाहायची आवश्यकता नाही. जेवी मेघ न दिसता नैने चातक न घेती भूमीचे पाणी. तैसाचे नरहरी शिवा वाचुने दैवत कोणी न पूजे. की उदंड नक्षत्रे पाहता दृष्टी कमळणी कदा न विकसते. जेव्हा दृष्टी गभसते संतुष्ट होती तेव्हाचे. ज्याप्रमाणे पृथ्वीवर सर्व ठिकाणी पाणी असून सुद्धा चातक नावाचा पक्षी मेघापासून पडणारं पाणी प्राशन करतो असं म्हणतात. ज्याप्रमाणे आकाशामध्ये हजारो नक्षत्र असली तरी कमळ उमलत नाही. कमळ केव्हा उमलतं? सूर्याचं दर्शन होईल त्याच वेळेला कमलिनी उमलते. की उदंड नक्षत्रे पाहता दृष्टी कमळिनी कदा न विकसते. जेव्हा दृष्टीस पडेल गभसते संतुष्ट होते तेव्हाची ते. ना तरी तान्हे आस माते वाचुनी आणिक नावडती सुंदर कामिनी. की पतिव्रतेशी दैवत कोणी पती वाचुनी पूजना हेच. ज्याप्रमाणे जगामध्ये असंख्य स्त्रिया आहेत, म्हणजे असंख्य माता आहेत, पण लेकरू त्या सगळ्या मात्यांकडे पाहत नाहीत. त्याचं सगळं लक्ष फक्त आपल्या आईकडे असतं. ना तरी तान्हे यास माते वाचुनी आणि का नावडते सुंदर कामिनी. बाकीच्या स्त्रिया किती सुंदर असो, त्याची आई काळी असली तरी चालेल, पण त्याला त्याची स्वतःची आईच आवडते. त्या आईचा रंग कसा आहे तो पाहत नाही, आईचं प्रेम पाहतो. की पतिव्रतेचे दैवत कोणी पती वाचून पूजना हेच. त्याप्रमाणे पतिव्रता स्त्रीच्या मनामध्ये आपल्या पतीशिवाय दुसऱ्या कोणाचा विचार नसतो. तैसा काया वाचा मने करून नरहरी पूजित मल्लिकार्जुन. श्री पांडुरंगाचे शिखर दुरून दृष्टी कथा आहे पाहेना. बरं, आता महाद्वारात तुम्ही उभं राहिलं तर पांडुरंगाचं शिखर दिसणार, नामदेव पायरी दिसणार, म्हणजे शिखर दिसणारच ना. त्यावेळेला नामदेव पायरी नव्हती, कारण त्यावेळेला नामदेव होतेच ना. पण मंदिर होतं.
मंदिराला पायऱ्या होत्या, वरती कळस दिसतो महाद्वारात उभारला तरी, पण तो पांडुरंगाच्या मंदिराकडे पाहत नव्हता आणि कळसाचंही दर्शन घेत नव्हता. गणेश चतुर्थीचा निशाकर दृष्टीने पाहते नारी नर, तैसाचे नरहरी सोनार, न पाहे शिखर विठ्ठलाचे. ज्याप्रमाणे रोज आपण चंद्रदर्शन घेतो, पण ज्या दिवशी गणपती बसतो त्या दिवशी भाद्रपद शुक्ल चतुर्थीला आपण चंद्राचं दर्शन घेत नाही. गणेश चतुर्थीचा निशाकर दृष्टीने पाहते नारी नर, तैसाचे नरहरी सोनार, न पाहे शिखर विठ्ठलाचे. तव एका सावकार येऊन नवस चिंतीला आपले मने, मज पुत्र होई सुलक्षणे, तरी देवास कटी सूत्र वाहिना. एक कोट्याधीश व्यापारी होता. तो एकदा पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला आला. त्याला मूलबाळ काही नव्हतं. त्याने भगवंताला पांडुरंगाला नवस केला की देवा, तुझ्या कृपेने मला मूल झालं तर मी तुझ्या कमरेला करदोडा करीन, सुवर्णाचा करदोडा तुझ्या कमरेला बसेल असं करीन. तव नवसाश पावला रुक्मिणीपती, त्यावरी यात्रेच्या लापुडती, देवदर्शन घेऊन प्रीती, पुजाऱ्यासी पुसलसे. जांबुनदाचे कडून कोंदण, त्यात वैसवणार, हिरे रत्नायसा सोनार चतुर्कोण, कटीसूत्र घडून देईल. म्हणाले मला सुवर्णाची मेखला करायची, कमरेची कटीसूत्र करायचं आहे आणि त्याच्यामध्ये हिरे जडवायचे. मग पंढरपुरामध्ये असा एखादा कारागीर आहे का की जो उत्तम प्रकारचा दागिना तयार करू शकेल सुवर्णाचा? असं कोणी आहे का? सोनार आहे का कोणी हे सांगा. जांबुनदाचे करुणी कोंदण, त्यात बैसवणार, हिरे रत्न तैसा सोनार चतुर्कोण, कटीसूत्र घडवून देईल. पुजारी म्हणती त्या अवसरी, तैसा चतुर एक नरहरी, त्यापाशी वंशतुरी पुसा लवकरी सवय. हा म्हणाल गावामध्ये सगळ्यात उत्तम कारागीर म्हणजे नरहरी सोनार आहेत, त्यांना जाऊन तुम्ही विचारा. मग हिरे रत्ने स्वर्ण घेऊन त्याचपाशी दिले नेऊन, नरहरी म्हणे मोजो आणून द्यावे सत्र मजपाशी. मग हिरे घेतली, रत्न घेतली, सोनं घेतलं. नरहरी सोनारांकडे आले, म्हणले हे सगळं मोजून घ्या आणि मला या वजनाचा एक भगवंताला कमरपट्टा करून द्या. आधी कोणी होईल तरी शब्द न ठेवावा, मग धरी अवकार ऐकून अंतरी आश्चर्य मनी करत असे. म्हणे सन्निध देवासून असे नावडे दयाचे दर्शन, असो आपण असे काय प्रयोजन, मोजा आणून दिले. नरने चातुर्य करून रत्ने हिरे रत्ने वैसुली कोंदणे, कटीसूत्रासे सिद्ध करून दिले नेऊन त्यापाशी. मग अभिषेक करून गरुडध्वजा षोडशोपचारे केली पूजा, कटीसूत्र घालून पाहता माझा तवतेन पुरीचे सर्वता. त्याने पांडुरंगासाठी तो कमरपट्टा तयार करून दिला, कटी मेखला म्हणतात त्याला. तो तयार करून दिला करदोडा सुवर्णाचा, त्याच्यात रत्न कोंदणे केलेले असं आणि दिला. त्यांनी भगवंताची षोडशोपचार पूजा केली आणि आता भगवंताच्या कमरेला जो बांधला तर काय झालं, कटीसूत्र घालून पाहता माझा तवते न पुरेची सर्वता. कमरेला तो बांधला पण अपुरा पडायला लागला. नरहरीजवळ आणून मागोती त्याने वाढवले करून युक्ती, देवाजवळ आणले पुढती तवते अधिक दिसत आहे. पुन्हा गेला तो व्यापारी नरहरी सोनारांकडे. त्यांना सांगितलं की कमरेला कमी पडतोय, तुम्ही थोडी वाढवून द्या, साखळी विखळी लावा, त्याला वाढवून द्या. त्याप्रमाणे नरहरी सोनारांनी तो कमरपट्टा थोडा आणखीन मोठा करून दिला. पण आता तो कमरेला बसायच्याऐवजी कमरेवरनं गळायला लागला, म्हणजे लूज झाला फार आणि त्यामुळे तो कमरपट्टा जास्ती झाला आणि जास्ती झाल्यामुळे तो कमरेवर बसेना खाली यायला लागला. अधिक करता होय फार प्रमाण करता माझा न पुरे, सावकार झाला चिंता तो म्हणे रुक्मिणीवर का क्षोभला. घट्ट करावा तर कमरेला बसत नाही आणि मोठा करावा तर कमरेवरनं खाली घसरतोय. पुष्कळ वेळा असं झालं पण भगवंताला काही तो कमरपट्टा बसेना. अधिक करता होय फार प्रमाण करता माझा न पुरे, सावकार झाला चिंता तो म्हणे रुक्मिणीवर का क्षोभला. माझा शुद्ध भाव नाही चित्ती, कटीसूत्र न घ्यायची श्रीपती, नरहरीपाशी येऊन मागुती काकुळती तसे. म्हणे त्वा रावळास येऊन दृष्टी पहावा चक्रवाणे, कटीसूत्र आपले हाते घालून येई पडतो मागुता. आला
व्यापारी नरहरी सोनाराला प्रार्थना केली, बाबा तू माझ्यावर चल, तुझ्या हाताने कंबरपट्टा घाल, कुठे कमी जास्त होते ते तुझं तू बघ. एकदा भगवंताला डोळे भरून पहा. सुंदर ते ध्यान उभे वेटेवरी कर कटावरी ठेवून. आता भगवंताला एकदा डोळे भरून पहा. म्हणे त्वा रावळा सेवन दृष्टी पहावा चक्रमाणे, कटीसूत्र आपले हाती घालून येई पडतो मागुना. तो म्हणे मी आहे व्रतस्थ गेलो नाही अद्यापि तेथ, एका शंकरा वाचून दैवत नाही पहा दृष्टीशी. म्हणाले मी अजून पांडुरंगाच्या मंदिरात गेलो नाही, एका शंकराशिवाय मी कुणाला नमस्कार करत नाही, आणि शंकराशिवाय दुसऱ्या कोणत्या देवतेचं रूपसुद्धा मी माझ्या डोळ्याने पाहत नाही. म्हणे मी आहे व्रतस्थ गेलो नाही अद्यापि तेथ, एका शंकरा वाचून दैवत नाही पाहत दृष्टीशी. मग वस्त्र गुंडाळून नेत्रासी नरहरी चालला देवळासी, देखोनी हस्ते क्षेत्रवासी आश्चर्यतयासी वाटले. म्हणाले माझ्या डोळ्याला तुम्ही पट्टी बांधा आणि मग माझे डोळे बंद करून घेऊन जरा, मला काय हाताने माप घेता येईल म्हणाले. पण मी माझ्या दृष्टीने पांडुरंगाला पाहणार नाही, मला एका शंकराशिवाय दुसऱ्या कुठल्याच देवतेचं दर्शन घ्यायचं नाही. मग वस्त्र गुंडाळून नेत्रासी नरहरी चालेला देवळासी, देखोन्यासी क्षेत्रवासी आश्चर्यतयासी वाटले. म्हणते निधान दृष्टी देखोने दरिद्री जैसा झाकी नयना, तैसेचे नरहरीचे ज्ञान कळो आले कळो नावासी. अहो म्हणाले एखाद्या माणसाच्या भाग्याने त्याला धनाचा हंडा सापडावा, आणि नेमकं त्यावेळेला त्याला बुद्धी व्हावी की आंधळी माणसं कशी चालतात, किंवा डोळ्याला पट्टी बांधून तो त्याच्या बाजून निघून जावा. म्हणजे धन समोर आहे पण ते त्याच्या पूर्वकर्मानुसार त्याला मिळू नये, अशी गत म्हणली या नरहरीची झाली. आता आणायचं चांगलं मंदिरात जायची सोय झालेली, तू जा बाबा दर्शन घे पांडुरंगाचं. पण नाही, घरी ठेवून या चिंतामण्या वायाचे करावे तीर्थाटन, तेवी घ्यावे असे देवदर्शन नेत्र झाकून जात असे. एक म्हणते ज्वरितासी पक्वान्न जैसे नावडेत निशेसे, तेवी हरी नरहरीच्या ध्यानासी वैकुंठवासी नाही की. म्हणा ज्या प्रकारे उत्तम पक्वान्न केली, सगळ्या पंक्तीमध्ये बसलेली माणसं ते पक्वान्न खाऊन त्या गृहिणीचं कौतुक करतात, वा वा वहिनी काय सुंदर झाला आहे स्वयंपाक. तिने आपल्या नवऱ्याला विचारला तुम्ही काहीच बोलले नाही, कसं झालं. तो म्हणतो माझ्या जिभेला चव नाही. आता जिभेला चव नाही काय, त्याला ताप आला होता, ताप आल्यामुळे जिभेला चव नव्हती, आणि जिभेला चव नसल्यामुळे किती पाची पक्वान असले तरी त्याला त्याचा रस घेता येत नाही. अन्ने केली स्वादिष्ट परी जेवणार बसले रोगिष्ट, तरी ते सुगरणीचे कष्ट वायाची गेले. एक म्हणते ज्वरितासी पक्वान्न जैसे नावडे निशेसे, देवी नरहरीच्या ध्यानासे वैकुंठवासी नाही की. एक म्हणते ज्याचा तोची जाणे आपल्याशी काय प्रयोजन आहे, से नानावरीचे त्रिविध जन परस्परे बोलते. कोणी म्हणता त्याचा नियम असेल ना, नाही त्याला पांडुरंगाला पाहायचं, तो शंकराचं दर्शन घेतोय ना, ज्याचा त्याचा विश्वास आहे तो भाग आहे. म्हणाले असो यापरी नोरण सोना नरे चतुरा आला महाद्वारे, सावकारे धरून या करे रावळा अंतरी पहिनेला. मग सावकारांचा हात धरला, किती पायऱ्या आहेत ते सांगितलं, आता इथनं 10 पायऱ्या चढून जायचं, मग पुढं पायऱ्या आहेत, असं करत करत त्याला सांगत त्याचा हात धरून नरहरी सोनाला, कारण नरहरी सोन्याच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली त्यामुळे त्याला पुढचं काही दिसत नाही आहे. सावकारे धरून या करी रावळांतरी पहिनेला, एक हा सोने बोलते वचन देवा साष्टांगाने नमन. एक म्हणते तो न घ्यायचे दर्शन कैसा आचरण वंदिलं. कोणी म्हणते अहो आता देवाला साष्टांग नमस्कार घाला, कोणी म्हणतं अहो तो पांडुरंगाला मानतच नाही तर नमस्कार काय घाले. कैसा आचरण वंदिलं आलियासी न घाली वैसन, तो काय घालील मिष्टान्न भोजना, की प्रयोगा नायकेचे करता स्नान, तो दक्षिणादान का करील काय. अहो म्हणाले जो आलेल्या अतिथीला या म्हणत नाही, बसा म्हणत नाही, तो काय पाचे पकवान करून घालणार आहे का काय. न घाली बैसण, तो काय घालील मिष्टान्न भोजन, की प्रयोगा नायकेचे करता स्नान, तो दक्षिणादान करील काय. अहो म्हणाले संकल्प करायचा आहे,
म्हणून त्याला सांगितलं, यजमानाला की तू स्नान करून ये. तो म्हणला मी स्नान करणार नाही. अहो, संकल्पासाठी जो स्नान करायला तयार नाही तो दान काय देणार? की प्रयोगान ऐकेचे करता स्नान तो दक्षिणा दान करील काय, जो तुळशीस न घाली जीवना तो काय करील प्रदक्षिणा, सज्जन देखून न करी नमना तो घेऊन सदना न जाय. अहो म्हणाले, जो तुळशीला पाणी घालत नाही तो तुळशीला प्रदक्षिणा काय घालणार? जो सज्जनांना पाहून नमस्कार साधा करत नाही, रामराम करत नाही, तो सज्जन माणसाला घरी कसा घेऊन जाणार? सज्जन देखून न करी नमना तो घेऊन न जाय, घेऊन सदना न जाय. जो वाट सांगे ना पाधिकाशी तो मंदिरी ठाव निधीस त्यासे, जो सोमुखे निंदी देवभक्ताशी तो हरिकीर्तनाशी नवजाय. अहो, रस्त्याने चाललेला मनुष्य, तिथे परगावरून आलेला एक मनुष्य त्याला विचारतोय की मला अमुक अमुक ठिकाणी जायचं आहे, तुम्ही मला काही मार्ग दाखवाल का? त्याला माहीत आहे पाहुण्याने विचारलेला पत्ता कुठं आहे, तो त्या माणसाला माहीत आहे, पण तो त्याला काही उत्तरच देत नाही. आता जो मनुष्य वाटसरूला मार्ग दाखवायला तयार नाही तो काय आपल्या घरी घेऊन जाईल काय? जो वाट सांगेना पथिकासे तो मंदिरी ठाव न देच त्यासे, जो सोमुखे निंदी देवभक्तासे तो हरिकीर्तनासे नवजाय. अहो, जो स्वतःच्या तोंडाने देवाची निंदा करतो, संतांची निंदा करतो, तो कीर्तन प्रवचनाला कशाला जाईल? जो स्वमुखे निंदी देवभक्तासे तो हरिकीर्तनासे नवजाय. करणी नायके गंगा महात्म्य तो कैसा करील सचेल स्नाना, ते विनरारीचे न घेता घ्यायचे देवदर्शना तो कैसा नमस्कार घालेला. अहो म्हणाले, जो गंगेचं महात्म्य ऐकायला तयार नाही तो गंगा स्नानाला काशी गया प्रयागला कशाला जाईल म्हणाले. तेवी नरहरी न घ्यायचे देवदर्शना तो कैसा नमस्कार घालील. असो या परी बोलते नर नारी मग देवळी प्रश्न नरहरी हाते चाचपोने हाते अवसरी देवा सत्वर पाहत असे. मग त्यांनी भगवंताच्या कमरेला मिठी घालून पाहतोय कंबर किती लहान मोठे ती. तव दशभुजा तव दशभुजा पंचवदना गळा पन्नगांचे भूषण मस्तकी जटा शोभायमान विभूती चर्चन सर्वांगी. कमरेला हात घालतो तर त्याला पांडुरंगाचे 2 हात लागत नाही. त्याला काय वर्णन माहीत आहे? कमरेवर हात ठेवून पांडुरंग उभा आहे. बघतो तर काय इथे दशभुज पंचवदन. कसा आहे परमात्मा समोर उभारलेला, पांडुरंग दिसतच नाही, त्याला शंकरच दिसायला लागला. ज्याला 10 हात आहेत आणि 5 मुख आहेत, ज्याच्या मस्तकावरनं गंगा वाहते, असा तो त्याचा आराध्य दैवत असणारा जगन्नियंता शंकरच त्याला दिसतोय. जो काळाचाही काळ आहे असा तो शंकर त्याला दिसतोय. तव दशभुजा पंचवदन गळा पन्नगांचे भूषण. आणि गळ्यामध्ये, त्याच्या गळ्यामध्ये सर्प दिसत आहेत त्याला. गळा पन्नगाचे भूषण आता दिसतंय म्हणजे का, त्याला हाताने स्पर्श केल्यावर सगळं जाणवतं आहे ना. डोळे बंद असले तरी हाताच्या स्पर्शाने त्याला सगळं ज्ञान होतं आहे. गळा पन्नगाचे भूषण मस्तकी जटा शोभायमान विभूती चर्चन सर्वांगी. गजे धर्म व्याघ्रामण नीलकंठ मृडाने वर तोचे साक्षात विडेवर उभा राहिला तया वाटे. तो विचार करतोय माझा आराध्य दैवतच पांडुरंगाच्या रूपाने विटेवरती उभा आहे. म्हणे हे माझेचे आराध्य दैवत आणि मी नेत्र का झाकले व्यर्थ आहे सानुता धरून चित्तात सोडून पाहत निज दृष्टी. म्हणाले माझा आराध्य दैवत आजपर्यंत मी पांडुरंगाच्या दर्शनाला आलो नाही. म्हणून त्यांनी डोळ्याची पट्टी सोडली आणि पाहतोय पांडुरंगाला. तो विटेवरी उभा घन नीळ मस्तकी मुकुटाती सोज्वळ श्रीमुख साजरे निर्वळ कंठी कौस्तुभ वैजयंती. पाहतो तर कमरेवर हात ठेवून पांडुरंग उभा आहे, मस्तकावरती मुकुट आहे, सुंदर असं मुखकमल आहे, कंठामध्ये कौस्तुभ मणी आहे, वैजयंती माळा गळ्यामध्ये घातलेल्या आहेत, दिव्य कुंडल आहेत कानामध्ये आणि दिव्य कुंडले मकराकार हृदय विशाळ माझे चिवळे जगने ठेवून कर सोज्वळ कासे पितांबर विष्ट.
समचरण देखोने दृष्टी नरहरी विस्मित झाला पोटे मागुते झाकोने पाहता दृष्टी तो हातात दुर्जते लागला. पुन्हा त्यांनी डोळे बंद करून घेतले, पट्टी बांधली. पुन्हा भगवंताच्या कमऱ्याला विळखा घालतोय तर त्याला पुन्हा शंकर दिसायला लागले. सवेची उघडली नेत्रपाती तो दृष्टी देखला रुक्मिणी प्रिये. मग अनुताप धरून या चित्ती नमस्कार प्रीती घातला. म्हणे जय जय देवाधिदेवा सकळ विश्वाच्या जीवा. आणि पुन्हा जेव्हा शंकराचा स्पर्श झाला तेव्हा ओळखलं की माझा शंकरच पांडुरंगाच्या रूपाने उभा आहे. आणि मग त्यांनी पांडुरंगाची स्तुती सुरुवात केली. कशा रूपाने? की माझा आराध्य देवता शंकरच आहे म्हणून. जय जाजी कैलास वासा जय जाजी पंढर वैकुंठाविषा. जय जयाजी भक्त परेशा अद्वैत वेशा जगद्गुरु. जय क्षीरसागर विलासिया. जय नीलकंठा स्मशानवासिया. जय भक्तवत्सला पंढरी राया निरसी माया भक्तांची. तुझा नेणोनी भक्त महिमा म्या धरले होते द्वैतनामा. ते कल्पना निरसोने मेघश्यामा अद्वैत प्रेमा वाढविला. देवा मी तुझा महिमा जाणला नाही. मी मनामध्ये शंकर वेगळा आणि पांडुरंग वेगळा असं द्वैत माझ्या मनामध्ये होतं. ते द्वैत सगळं तू काढून टाकलंस. तुझे नेणोने भक्त महिमा म्या धरले होते द्वैतनामा. ते कल्पना निरसोने मेघश्यामा अद्वैत प्रेमा वाढविला. ऐशी स्तुती ऐकोनी कांदी नरहरी स्वणी चक्रवाणी. तू निज भक्त आवडसी मृदापुढे. उपाय म्हणून रचेला. नरहरी सोनाला पांडुरंग म्हणतायत, अरे तू माझा आवडता भक्त आहेस. शंकराचा भक्त म्हणजे माझाच भक्त. शंकर मी काही वेगळे नाही. हां, आता तू माझ्याजवळ यावा अशी माझी इच्छा होती. म्हणूनच मी त्या सावकाराला नवस बोलण्याची बुद्धी दिली. आता मजाणे सदाशिवा. आता मजाणे सदाशिवासी द्वैत भेदन धरी मानसे आई सेवणता ऋषिकेशी येरू चरणास लागला. तईपासून पांडुरंगे मस्तकी धरले असे लिंग. आपल्या दासासे श्रीरंग न करी मनोभंग सर्वता. आपल्या दासांचा श्रीरंग न करी मनोभंग सर्वता. आणि मग मस्तकावरती भगवंताने शिवलिंग धारण केलेलं आहे. तेव्हापासून आपलं अद्वैत रूप दाखवण्यासाठी. म्हणून आपण पाहिलं असेल पांडुरंगाच्या दर्शनाला जाता त्यावेळेला मस्तकावर मुकुट ठेवण्याच्या आधी पांडुरंगाला जर विष्णू म्हणून उभगंध लावत असतील तरी वरची जी भाग आहे निमुळतावरती ज्याला मुकुट बसवतात तो त्याला भस्म लावतात. आणि वरती शंकर पांडुरंगाच्या मस्तकाच्या वरती जे शिवलिंग आहे त्याच्यावरती बिल्वपत्र ठेवतात. आणि पायावरती तुळशी वाहतात विष्णू म्हणून. अद्वैत रूप आहे ते भगवंताचं. तईपासून पांडुरंगे मस्तकी धरले असे लिंग. आपल्या दासाचा श्रीरंग न करी मनोभंग सर्वथा. नरहरीची चरित्र ऐकून कानी श्रोते आणि शंका धरली म्हणे. म्हणती नामयाच्या समाराधने संत भोजनी बोलवले. तया माझी सोनार नर ऐकला होता श्रवणद्वारे. तरी तो शंकर आपल्या बरोबरी आणला होता. ते समय सवे घेऊन पुत्रासी पिता जाय जैसा भोजनासी तैसे शंकरी निजभक्तासी आणले होते समागमे. म्हणाले पांडुरंगाने ज्यावेळेला नामदेवाची तीर्थयात्रा पूर्ण झाल्यानंतर समाराधना केली होती त्यावेळेला नरहरी सोनार त्या पंक्तीला आले होते असं आपण कथा ऐकली. हो म्हणाले शंकरच त्यांना घेऊन आले होते. आई जशी लेकराला घेऊन जाते तशी. सवे घेऊन पुत्रासी पिता जाय जैसा भोजनासी तैसे शंकरेंनी भक्तासी आणले होते. वडील जसं आपल्या मुलाला घेऊन जातात तसं.
एके दिवशी जगतपती नामयासे नेऊन एकांती म्हणे मी नांदतो सर्वभूती हा निश्चय चित्ती असू दे. आणि मग नामदेवाला सांगितलं की अरे मी सर्व भूतमात्रामध्ये आहे हा भाव तुझ्या मनामध्ये दृढ ठेव. एके दिवशी जगतपती नामयासे नेऊन एकांती म्हणे मी नांदतो सर्वभूती हा निश्चय चित्ती असू दे. विष्णुदास म्हणे देवराया हे मत सांगणे पाहिजे कासे आत मी तुझी कृपे करून या करीतो दया सर्वभूती. नामदेव महाराज म्हणले देवा तुमच्या कृपेनेच मला काय झालंय आता गुरुकृपेचा लाभ झालाय. माझ्या मनामध्ये द्वैत होतं मी विष्णूची भक्ती करणार आहे पांडुरंगाची भक्ती करणार आहे. तुम्ही मला विसोबा खेचराच्या रूपाने जडीस्थळी भरलेला शंकर दाखवला. तुम्ही आणि शंकर वेगळे नाहीत हे मला त्यावेळेला कळलं आणि गुरुकृपेने मला कळलं की चराचरात तुम्हीच भरलेले आहात. बघा देवाची उपासना आधी करावी लागते. आपण रोज घरातल्या देवाची पूजा करतो ना, आपण केलेल्या पूजा अर्चेने तर निरनिराळी व्रत वैकल्य असतात आपली. गणपती 10 दिवस गणपती, नवरात्रात 10 दिवस देवीचं महात्म्य हे आपण वर्षानुवर्ष करत आलेलो आहे. आपण ही जी उपासना करतो देवाची त्यामुळे काय होतं देव प्रसन्न होतात आणि देव प्रसन्न झाला की देव आपल्याला गुरुचा लाभ करून देतात. गुरुची योजना करतात ज्ञानासाठी. या भक्ताला ज्ञान मिळावं म्हणून परमात्माच गुरुची योजना करतात. आणि मग गुरुकृपेने खरा देव कोण आहे ते कळतं आणि चराचरामध्ये भरलेला परमात्मा कसा आहे हे कुणामुळे कळतं गुरुमुळे कळतं. म्हणून नामदेव महाराज म्हणतात देवा तुझ्या कृपेने आता मला कळायला लागलं की चराचरात तूच भरलेलं आहे कारण मला गुरुमुखातनं तू तेच सांगितलं आहेस. भगवंताने विचार केला एकदा याची परीक्षा घेऊ नामदेवाची. विष्णुदास म्हणे देवराया हे मत सांगणे पाहिजे कासे हा मी तुझे कृपे करून या करतो दया सर्वभूती. मग नामयाचे पाहवया चित्त श्वानरूप धरी पंढरनाथ द्वादशीचे दिवसात यात्रे माझी फिरतसे. कोणी बसले जेवाव्यासे त्या त्याजवळ जाय ऋषिकेशी परी कोणी जी ग्रास न टाकते दयासे म्हणते श्वानासे जटावं. कोणाचे कणके तोंड घाले जात तेथेचे ताडण करू पाहत परी हातानं सापडे पंढरनाथ सत्वर जात असेल बघा. आता वाळवंटामध्ये चुली लावल्या आहेत त्याच्यावरती लोक स्वयंपाक करत आहेत. पांडुरंगाने कुत्र्याचं रूप घेतलं आहे. प्रत्येक ठिकाणी गेले की त्याला हाडहाड करून हाकलून देत आहेत. कोणाचे कणकेत तोंड घालीत त्या तेथेची ताडण करू पाहत परी हातानं सापडे पंढरनाथ सत्वर जात असेल बघा. कोणी करीत बसले फराळ त्याच पाशी जाय घनिळ बळेची उचलता कोडवळ ताडण करते त्याशी. ब्राह्मण बसले जेवासे तेथेची तिष्ठत ऋषिकेशी परी कोणीच ग्रास न टाकते त्याशी आश्चर्यमानसी करत. महायात्रेहून आले कोणी त्यांचे सोळे विशेष देखून हळूचे येऊन चक्रवाणी स्पर्श करी जेविता. एक म्हणती विटाळ झाला एक म्हणती कुत्रा काळा त्याचा विटाळ नाही बोलला न्याय ऐकला धनुष्याचे. कृषीवाला करू बसले भोजन त्याच जवळी जाय जगज्जीवन बळेची घालती पळता बळेची उतरून पळता न घेती रण तात्काळ. हिंडो आणि सकळ यात्रेवरती सत्व आहे रुक्मिणीपती परी कोणाचा भाव सर्वभूतीनं दिसे निश्चिती कळू आले. पांडुरंगाने सर्व ठिकाणी जाऊन आले कोणीच त्या कुत्र्याला जवळ करेना. आता त्या कुत्र्यामध्ये सुद्धा भगवंत आहे हे कोणाच्या लक्षात येईना. कोणी म्हणते हे श्वान पिठो निलावा यात्रेतून ऐसे ऐकून जगज्जीवन काय करे ते नामया जवळी जगजेठी सत्परी येऊन उठावते. मुखे उचलून या रोटी पळता झाला ते विष्णुदास देखून दृष्टी हाती घेतली तुपाची वाटी. श्वाना असं म्हणेला गुणपाठी कोरडीची रोटी काकासी. भगवंत नामदेव महाराज आले होते संत मंडळी जमलीत म्हणून. तिथनं त्यांनी रोटी घेतली आणि कुत्रं पळायला लागलं. नामदेव महाराजांनी तुपाची वाटी घेतली आणि त्याच्या मागे धाव सुटल्या. अरे पांडुरंगा कोरडी पोळी कशाला खातोस कोरडी भाकरी कशाला खातोस हे त्याच्यावर तूप घाल म्हणून भगवान नामदेव महाराज निघाले. श्वानाजवळी जाऊन त्वरित ग्रास घाली त्याच्या मुखात आवडी करून रुक्मिणीकांत बसले जीवित निजप्रीत ही ऐसे देखून या कौतुक नामया शास्त्री सकळ लोका.
हे खूण दाखविते एकमेकास काय बोलते ते ऐका म्हणते नामे असे लागले पिशे श्वानास जीव घालतो कैसे सकळ जीव समचयास विषम न दिसे सर्वथा. कोणी नामदेवाला नावं ठेवायला लागले म्हणजे याला काही कळतं का? त्या कुत्र्याला भाकरीवर तूप घालतो म्हणाले आणि खाऊ घालतोय तो. म्हणती नामे असे लागले पिशे श्वाना जीव घालतो कैसे न सकळ जीव माने सारिकेचे सर्वथा. की पौर्णिमेचा निशाकर सारखाचे प्रकाश सर्वावर्त ऐसे नामयाचे अंतर कळले साच्या नामासे. की राजहंस आणि ससाण्याचा अवकाश सारखे दोघास तैसे नामयाचे मानस कळले आमासे काळे. ना त्रियुगवता वासरवणे तो राव रंक जैसे सारखे जिमाने तेवी द्वैत कल्पना टाकून विष्णुदासे जिने वर्तते. कोणी म्हणता हो आकाशातला पौर्णिमेचा चंद्र हा सज्जनावरही प्रकाश पाडतो आणि दुर्जनावरही प्रकाश पाडतो. त्याला सगळेच सारखे आहेत. ज्याप्रमाणे राजहंस नावाचा पक्षी असो का ससाणा नावाचा पक्षी असो सर्वांना फिरायला आकाश सारखंच आहे. हे असं म्हणत नाही की माझ्या इतकं कोणी फिरावं म्हणून. आकाश सर्वांना सारखं. त्याप्रमाणे द्वैत कल्पना टाकून म्हणजे मनातलं द्वैत त्याच्या निघून गेलेलं असल्यामुळे त्याला कुत्र्यातला सुद्धा परमात्मा दिसतोय. तेवी द्वैत कल्पना टाकून विष्णुदास जने वर्तरी. मग हसवणे बोलतो श्वान तो कैसे ओळखले मजला कोण नामा म्हणे खेचरे कोण सांगितली देवराया. मग पांडुरंगाने कुत्र्याचं रूप टाकलं आणि नामदेवाला विचारलं तुम्हाला कसं ओळखलंस या कुत्र्यामध्ये सुद्धा मी आहे. तो म्हणाला ही माझ्या गुरुची कृपा आहे. त्याने मला सर्वत्र भरलेला परमात्मा कसा आहे ते जे शास्त्रात सांगितले तेच गुरुमुखातनं आलं आणि त्याची प्रचिती मला आली होणार आहे. शास्त्र प्रचिती गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती. मग हसून बोलतो श्वाना तो कैसे ओळखले मज लागून नामा म्हणे खेच रे कोण सांगितली देवराया. ऐसे कौतुक दाखवून थोडी अदृश्य झाले रुक्मिणी कांता लोक आश्चर्य मग करती मनात म्हणते धन्य भक्ती नाव याचे. श्वान रूपे जगन निवास भेटला आम्ही न करता सयास भोजन घातले नाही त्यास निज कर्मास बोलून या. सगळे लोक म्हणाले अरे आपण त्या कुत्र्याच्या रूपामध्ये आलेल्या पांडुरंगाला ओळखू शकलो नाही पण नामदेवाने मात्र ओळखलं गुरुकृपेने. आणि म्हणून गुरुकृपासाठी कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज विराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रभुपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरे राम. हे सद्गुरुनाथ.